गुड इव्हनिंग मॅडम. थँक्यू. तुम्ही आम्हाला तुमचं ड्रीम किचन करण्याची संधी रेडियन्स किचन्सला दिली, त्यामुळे मी सगळ्या टीमकडनं तुमचा आभार व्यक्त करतो. जस्ट मला विचारायचं की ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मॉड्युलर किचन्सच्या अगेन्स्ट? फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू थँक्स कोमल, कारण तिने वंडरफुल डिझाईन केलं सगळं किचन अँड शी हॅज डन इंडो वेस्टर्न किचन. कारण आताच्या आधुनिक जगामध्ये सगळेजण वेस्टर्न किचनच्या आग्रही असतात मॉड्युलर किचनसाठी, पण आपल्या इंडियन किचन पाहता, इंडियन स्वयंपाक पाहता, कुकिंग स्टाईल पाहता तिला असं आम्ही सजेस्ट केलं की आम्हाला इंडो वेस्टर्न म्हणजे 2 किचन्स तिने आम्हाला सजेस्ट केले, ड्राय किचन आणि वेट किचन. वेट किचनमध्ये इंडियन कुकिंग सगळं, ड्राय किचनमध्ये मल्टी क्युझिनसाठी आपल्याला करता येईल कुकिंग, अशा तऱ्हेने तिने डिझाईन केलं. आणि तिने रेडियन्स किचनबद्दल सांगितलं. मी विजिटेड मेनी किचन्स, मॉड्युलर किचन्स, पण मग त्यात आम्हाला छान काय आवडलं, आमची चर्चा झाली दोघींची. आणि नंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला जे तुमच्या जे डोक्यामध्ये आहे की तुम्हाला इंडियनसाठी कम्फर्टेबल किचन पाहिजे, सुटेबल किचन पाहिजे, तर विल गो विथ रेडियन्स. आणि त्यांनी प्रायर एक्सपिरियन्स पण सांगितला की तुम्ही वेळेच्या आधी काम पूर्ण करून देता, क्वालिटी चांगली आहे, नंतर तुमचं रॉ मटेरियल चांगलं आहे आणि एंटायर सिस्टीम ऑफ युअर वर्क खूप छान आहे. आणि तुमच्या ज्या मॅनेजर आहेत देवशी, तर त्यांनी तुमचं खूप कौतुक केलं. ते फॅटेक बजाराला आमच्याकडे एकदम चांगले टेक्निशियन आहेत, किचन डिझायनर आहेत आणि आम्ही तुम्हाला छान किचन करून देऊ. सो मला वाटतं की आमचं ड्रीम किचन आम्हाला मिळालं. सो थँक्यू रेडियन्स अँड थँक्यू कोमल. थँक्यू मॅडम. पण जे तुम्ही एक्सपेक्ट केलेलं, जसं तुम्ही डिझाईन 3Dमध्ये बघितलं, ज्यावेळेस डिस्कशन झालं, त्या डिस्कशनच्या बेसवर आपण जे डिझाईन क्रिएट केलेलं आहे, तर त्या किचन्स आणि त्या डिझाईन्सच्या रिलेटेड जे आपण 3D बनवलेलं आहे, अगदी त्याच हिशोबाने सगळं किचन तुम्हाला मिळालं आहे किंवा त्याच्यात काही अजून इनपुट्स होते तुमचे? तसं नाही, इनपुट्स नाही, आम्हाला तसं परफेक्ट किचन मिळालं. जे काही कोमलने ड्रॉइंग्स दिलेले त्याच्याप्रमाणे सगळं किचन रेडियसली करून दिलं. तर त्यामुळे खूप छान किचन झालं आहे. आणि आमच्याकडे किचन झाल्यापासून 25 मार्चला आमचं किचन कम्प्लीट झालं. सो एंटायर जर्नी व 6 मंथ्स, कारण ते आम्ही ह्याच्यामध्ये सिव्हिल वर्क सगळं करून घेतलं. काही वॉल्स बदलल्या, नंतर सगळं एंटायर फर्निचर, स्टायलिंग, फ्लोरिंग सगळं बदललं, फॉल सेलिंग झालं. पण त्या सगळ्या जर्नीमध्ये आम्हाला रेडियन्स टीमकडनं खूप छान म्हणजे सपोर्ट म्हणण्यापेक्षा थोड्या डेट्स चेंज झाल्या, काही झाल्या, तर आम्ही एकमेकांना छान समजून काम केलं. आणि डेफिनेटली कोमल वॉज देअर की इंटरॅक्शनसाठी मला खूप छान उपयोग झाला. आणि तिने वेळोवेळी छान मेसेज कन्वे केला. थोडंसं देवजीचं प्रॉब्लेम झालेलं बिकॉज त्यांची थोडी लीव होती फॉर पर्सनल रिझन, पण तरी पण खूप छान सगळं पूर्ण झालं वेळेत. आणि किचन कम्प्लीट झाल्यापासून खूप गेस्ट येऊन गेले, सगळ्यांना खूप खूप ते आवडलं. आणि गेस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळे पाहुणे आलेले होते वेगवेगळ्या ठिकाणून. तर त्यांनी सांगितलं की तुमचं आम्हाला एकदम ड्रीम किचन सारखं वाटतंय, सो आम्ही पण तसं करणार आहे. रेडियन्स सगळ्यांनी नंबर घेतलाय. सो ऑल द बेस्ट फॉर यू. थँक्यू सो मच मॅम. लुकिंग टू जे तुम्ही मॅडमला किचन्सच्या अकॉर्डिंग्स इन्फॉर्म केलं की आपण वेट किचन आणि ड्राय किचन हे करूया, त्याला बघून आम्ही पण याच्यात एक इनपुट ॲड केलं आहे. बिकॉज तुम्ही बघितलं असेल की मॉड्युलर किचन ज्यावेळेस बनतं की त्याच्यात कॅबिनेट्स येतात, मग त्यामध्ये स्टेप बाय स्टेप स्टोन इन्स्टॉलेशन होतं. पण आपण ह्या दोन्ही तुम्ही जे कन्सेप्ट मॅडमला सजेस्ट केलं आहे, त्या कन्सेप्टच्या अकॉर्डिंग आपण याच्यात सिव्हिल प्लस मॉड्युलर किचन हा कन्सेप्ट इथे केला आहे. तुम्ही जर सगळ्या किचनमध्ये बघाल तर आपण एक सिव्हिल स्ट्रक्चर आधी रेज केलं आहे आणि मग त्याच्यात सिव्हिल स्कर्टिंग, प्लॅटफॉर्म वगैरे, आणि मग त्याच्या आतमध्ये आपण सगळं रेडी झाल्यानंतर कॅबिनेट इन्स्टॉलेशन केलं आहे. तर याच्या पाठीमागचं रिझन हेच होतं की आता सगळेच किचन्स वगैरे करतात, पण त्यामध्ये काय मेनली जे प्रॉब्लेम्स येतात वॉटर लिकेजेसचे, क्लिनिनेसचे, स्टेबिलिटीचे, तर ते पाहता आपण हा एक स्टेप इन केलं आहे त्याच्यात. सो टू स्टार्ट विथ हा कसा होता की सिन्स वेन दिस किचन जर्नी आपलं जर सुरू झालं, सो लुकिंग लाईक दॅट, ह्यांचं जे प्रिव्हियस किचन होतं, दिस वॉज एंटायर रेनोवेशन, द स्पेस वॉज प्रिटी मच सेम बट क्लटर्ड होती. सो इफ वी सी देर वॉज दिस एकच किचन होतं आणि जर त्यांचं फॅमिली बघता, इट्स अ बिग फॅमिली अँड देर इज अ लॉट ऑफ स्पेस, त्यांचं कंटिन्युअस गेस्ट आर कमिंग अराउंड वगैरे. सो लुकिंग ॲट सच बिग फॅमिली दे डेफिनेटली नीड अ बिगर अँड मच ऑर्गनाइज्ड किचन. ऑर्गनाइज्ड किचन, कारण त्यांच्याकडे बघतो आपण स्टाफ पण भरपूर असतो. सो दे ऑल नीड सेम टाईम स्पेस, त्यांना स्वतःचा वैयक्तिक हवा असतो. सो जेव्हा आपण हे सुरू केलं रेनोवेशन प्रोजेक्ट, सो वॉट वी डिड वॉज कट डाऊन ऑन वॉल्स आणि फर्स्ट ऑफ ऑल की आपण ओपन स्पेस जरा जास्त केली.
सो टू हा जो सर्क्युलेशन एरिया आहे तो त्यांना बेटरली ऑर्गनाइज आणि यूज करता येईल. Use. सो वी डिड म्हणजे विंडोज आम्ही मोठ्या केल्या. इफ यू सी द काउंटर्स अँड प्लॅटफॉर्म्स वी डिड दॅट फर्स्ट. अँड देन सो वेअर टू स्टार्ट विथ, बिकॉज ह्या सगळं करत असताना टाईम वॉज व्हेरी समथिंग आपण बघत Precious होतो time येस चे की बरोबर. वी वॉन्टेड टू कम्प्लीट इट इन 4 to 6 months बिकॉज हे त्यांच्या एक्झिस्टिंग घरातलं काम होतं. तर करेक्ट. ते सेम करत असताना दिस इज द वर्किंग या दॅट किचन. वॉज अ ग्रेट चॅलेंज, कारण आम्हाला ते खूप पटकन हवं होतं सगळं करून. सो वी डिसाइडेड की वी नीड अ गुड कंपनी की ज्यांना ह्याच्यातला एक्सपिरियन्स आहे, हू हॅव डन ऑल दिस अँड दे आर डुईंग इट फॉर लॉंग टाईम. आम्हाला अशीच कुठली तरी कंपनी हवी होती. सो सिन्स आय एम फ्रॉम पुणे, आय नो दिस फर्म, लाईक आय हॅव हर्ड अँड आय हॅव ऑल्सो सीन की ते जिथे काम झालं. सो आय वॉज अवेअर अबाउट द गुड कंपनी. सो म्हणलं इट्स अ बेटर टाईम की आपण इथे करून घेतलेलं डिसिजन बेटर राहील. सो ते करत असताना मग सिन्स इट वॉज बिकॉज वी डिस्ट्राईड ऑन सम वॉल्स अँड ऑल, सो वी हॅड टू डू द सिव्हिल स्कर्टिंग ॲज वी जस्ट टॉक्ड अबाउट. की कारण मी माझ्या घरात एक्सपिरियन्स केला आहे की अंडर काउंटरचे जे क्लिनलीनेस म्हणा किंवा कुठेतरी लिकेज होतो, त्यासाठी सिव्हिल स्कर्टिंग वॉज समथिंग वी ऑल अग्रीड ऑन की आपल्याला हे केलंच पाहिजे. आणि मग मॉड्युलर किचन वॉज समथिंग दॅट यू गाईज डिड लाईक ऑन साईट मेजरमेंट्स असू देत किंवा ड्रॉइंग्स खूप ग्रेट फॉलो झाले. So whatever design conversations we had, like what concept I had in mind, what drawings I delivered to you, so those were like properly taken care of. मग ते टेक्निकली खूप चांगले ड्रॉ झाले यांच्याकडून की इलेक्ट्रिकल असू दे, तुमचं प्लंबिंग सिस्टीम्स असू दे, स्विच बोर्ड्स ऑन व्हेरी प्रॉपर हाईट, हे सगळा जो आपल्याला खूप वेळोवेळी टेक्निकली लागतं. नाहीतर इफ यू सी टू वर्क ऑन सच रिमोट साईट इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. की मला रेडियन्स लेक सांगायला आवडेल की गजानन इज अ ग्रेट किचन डिझायनर, तर त्यांच्यामुळे छान झालेलं आहे. थँक्यू सो मच मॅम. कारण हे खूप आपण छोट्या छोट्या गोष्टींना आता आम्ही मिस आउट करतो. असं होतं की त्याने साईट इज समवेअर लोकेटेड, आर्किटेक्ट इज समवेअर अँड द कंपनी वॉज डुईंग द जॉब इज ऑल्सो समवेअर एल्स. सो डुईंग ऑल दिस टुगेदर वॉज अ गुड थिंग. आणि ते थोड्याशा इकडे तिकडे होतात गोष्टी पण बरोबर झाल्या, चांगल्या झाल्या. जेवढं तुमचं सामान सगळं होतं ते सगळं सामानच्या अकॉर्डिंग व्यवस्थित सगळं सेटल झालं. आम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टींचं मेजरमेंट्स होतं बिकॉज शी वॉज व्हेरी पर्टिक्युलर ऑन वॉट थिंग टू बी पुट हिअर. किंवा त्यांचे काही मशीन्स असतील, कोई गॅस स्टेशन्स असतील, हॉब इथेच हवं किंवा ह्याला एवढी जागा हवी. सो आपण त्याचं पर्टिक्युलर मेजरमेंट्स घेऊन आपण त्या गोष्टीसाठी तेवढ्या जागा दिलेल्या आहेत, डेलिव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. डू यू से समथिंग अबाउट द क्वालिटी? तुम्हाला क्वालिटी कशी वाटली? जे तुम्ही कलर सिलेक्ट केला होता शटर्सच्या, त्याचं फिनिश कसं तुम्हाला वाटलं? सो शटर्स सो वेन वी ॲक्च्युली वेन टू स्टोअर आणि आम्ही जो आधी कलर सिलेक्ट केला, सो इट लुक व्हेरी डिफरंट इन द स्टोअर अँड वेन वी गॉट इट ऑन साईट डिड द सॅम्पलिंग, आम्हाला तो जरा वेगळा वाटला. सो वी वर नॉट हॅपी विथ दॅट रिझल्ट. सो आम्ही मग तो कस्टमाइज आपण करून घेतला. वी डिड 2-3 सॅम्पल्स. So they also supported us with every time, like Radiance gave us the samples with आपल्याला जे कस्टमाइज हवं होतं तो कलर पर्टिक्युलरली त्यांनी अचीव करून दिला. सो दॅट अँड वी आल्सो हॅपी विथ द फिनिश दॅट वी हॅव गॉट बिकॉज वी वर व्हेरी क्लिअर की आम्हाला मॅट फिनिश हवी आहे, पर्टिक्युलर तोच कलर हवा आहे. सो ते आपल्याला मस्त जमलेलं आहे. सो फिनिश इज रिअली गुड. तुमच्या काही मेमरीज आहेत मॅडम या किचन्सच्या रिलेटेड? किचनच्या रिलेटेडमध्ये कोमलला सकाळ संध्याकाळ इव्हन तुम्हाला फोन होत होते सारखे. मेमरीज म्हणजे माझ्या जास्त असतील बिकॉज एव्हरी टाइम कम हिअर आय यूज टू हॅव ब्रेकफास्ट लंच आपण फिरवून जायचो. सो दॅट वॉज अ वन गुड थिंग. या किचनमधली सगळ्यात अशी कुठली एक स्पेस आहे जी तुम्हाला खूप जास्त आवडलेली आहे, म्हणजे तिथे तुम्हाला असं वाटतं की इथे आपण जास्तच टाईम स्पेंड करावं? बिकॉज मोस्टली वुमन मेजर टाईम जे आहे ते किचनमध्ये जातात. बरोबर. मला ड्राय किचनमधलं खूप सेक्शन आवडलं आहे बिकॉज मी स्वतः इटालियन जर्मन फूड वगैरे बनवते सगळं. Great. मला खूप छान आवडतं. ॲज वेल एज मी स्वतः मला कुकिंग करायला खूप आवडतं. शी लव्स होस्टिंग गेस्ट. मला hosting करायला खूप आवडतं. वाव. So that is kitchen is really a nice place for me to Spend time. तर मला खूप छान वाटतं त्या किचनमध्ये. म्हणून थँक माय हजबंड आनंद जितोळे, कारण Yeah. त्यांनी आमच्याकडे वर्ष जे सेम इंटेरियर डिझायनर आहेत. मी त्यांना म्हटलं नाही मला कोमलला द्यायचं सगळं काम. ते म्हणजे ओके फाईन. आणि कोमलची माझी ओळख म्हणजे माझी मैत्रिणी सोनाली, तिच्या सूनबाई आहेत कोमल, आणि तिने खूप कौतुक केलं की माझी सून खूप हुशार आहे, तिचं काम खूप छान आहे. सो
मग आमची ओळख झाली. मी तिला म्हणलं नाही तुझं टेस्ट चॉईस सगळं खूप छान आहे. जेव्हा आम्ही एकत्र बोललो तेव्हा आम्ही नक्की केलं आणि आनंद पण म्हणाले की खूप हुशार मुलगी आहे आणि तिने खूप छान सगळं सांगितलंय. सो वी रिअली अप्रिशिएट. That was a good one to hear from you because मला खूप प्रेशर वाटलं होतं but these guys were amazing all the time. मला वाटतं माझे काकांचं किती छोटी आहे खूप माहिती मला नाही पण ती सोनालीने मला सांगितलं ती खूप छान practice करते वगैरे. ते म्हणले चालेल आपण तिच्याकडनं करून घेऊयात. आणि जेव्हा तिला भेटलो तिचे डिझाईन्स बघितले तर आम्हाला खूपच आवडलं. म्हणजे मला माहितीच होतं कारण ते सांगितलं दाखवलेले मला काय त्यांच्या घराचे प्रोजेक्टचे डिझाईन्स वगैरे. पण छान आम्हाला म्हणजे छान वाटलं जेव्हा मला बेटर की यांनी विश्वास ठेवला. बिकॉज शी इज सो यंग असं म्हणतो. वन्स अगेन आय थँक यू टू बोथ ऑफ यू बिकॉज मॅडमशी पण ज्यावेळेस कोमल मॅडमशी पण ज्यावेळेस डिस्कशन केलं ॲट द पॉईंट ऑफ डिझाईन आणि सिव्हिल ड्रॉइंग्स रिलेटेड तर त्यांचे पण जे छोटे छोटे इनपुट्स होते ते आम्हाला खूप हेल्पफुल झालं आहे टू डिझाईन युअर किचन ऑल्सो. कारण कधी कधी कसं असतं की आपण ज्यावेळेस डिझाईन करतो काही गोष्टी आपल्या हातातनं निघून जातात किंवा ज्यावेळेस ॲज अ टीम म्हणून जे आपण वर्क करतो त्यामुळे कोमल मॅडमची खूप हेल्प झाली आम्हाला पण की जे छोटे छोटे पॉईंट्स तुमच्याशी कधी कनेक्ट नाही झाले किंवा त्यांनी तुमच्याशी डिस्कशन करून आम्हाला सांगितलं तर जे अचिव्हमेंट होतं तुम्हाला जे करायचं ते आम्ही तुम्हाला देऊ शकलो. तर आय एम व्हेरी थँकफुल टू यू मॅम की तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी टाईम टू टाईम गायडन्स केलं अँड ॲट द एंड जे मॅडमचं ड्रीम किचन होतं ते आम्ही फुलफिल करू शकलो. वन लास्ट क्वेश्चन मी विचार मॅडम तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीमध्ये सजेस्ट करण्यासाठी केलं सगळ्यांना सजेस्ट केलं. कोमलचं नावही सजेस्ट केलं तुमचंही केलंय. सो वी आर रिअली हॅपी विथ दिस टीम. आणि आमचे न्यू किचन्स पुण्यात नवीन घरं घेतले तर तिथेही मी तुम्हाला सकाळीच पण सांगितलं. थँक्यू सर. मी प्रोजेक्ट करणार त्याच्यासाठी कोमलशी चर्चा करून तुमच्याशी No problem, ma'am. त्यानंतर करायचं आणि चालेल. प्रोजेक्ट लॉन्च करायचं. Overall, good response and good team efforts, I think. थँक्यू सो मच मॅम. Clients were equally very supportive. I think त्यांनी खूपसं ओढलून घेतलं Yes. कामं because they had all their In-house teams, very agencies in-house are teams, so also that is very helpful. Whereas the other sites ला in-house agencies were very supportive. त्यांचं आणि, actually त्यांच्यामुळे speed up झालं. मॅडमनी पण आम्हाला प्रत्येक वेळेस हेल्पफुल केलं. मीन्स आम्ही पण क्लायंटसोबत डिस्कशन करतो पण फ्यू टाइम्स कसं होतं की तेवढं टाईम क्लायंट्स कधी कधी देत नाही मीन्स बिकॉज दे आर ऑल्सो बिझी इन देअर वर्क अँड हे. पण मॅडमचं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस गायडन्स पाहिजे होतं त्यावेळेस त्यांनी पण इनपुट्स दिले. जे सिलेक्शन करायचं होतं त्यावेळेस त्यांनी त्यांचा टाईम दिला वेळात वेळ काढून. सो आय एम व्हेरी थँकफुल मॅम की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं काढून आम्हाला वेळ दिला आणि ते सिलेक्शन्स करून दिलं सो ॲज आपण ते पटकन मूव ऑन होऊ शकलो त्याच्यासाठी. थँक्यू सो मच मॅम.